बरोबर. इतर कोणते खरेदी करता तुम्ही बियाण्यासाठी? 335 300 मंडल हा. आणि ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड 9305. वाढन का अशीच राहील बरं? नाही आता भाव तर सध्या सांगता येत नाही, कारण फॉरेन मार्केटमध्ये बाजार एखादा स्टेज बी होऊ शकते. हां हां मला ते फॉरेन मार्केटवर डिपेंड. बरोबर. नाफेड संदर्भात काय अपडेट आहे सध्या? नाफेडचा चालू होईल खरेदी, या हप्त्याभरात चालू होईल त्यांचं काम. या ठिकाणी सोयाबीनची पासिंग करणं चालू आहे व काही इकडं सोयाबीन विकलेली बी आहे, बघू शकता तुम्ही. काटा करणं चालू आहे. वेगवेगळे लॉट आहे. पलीकडे एक थप्पी आहे, तिथे एक थप्पी आहे. काही ग्रीन गोल्ड माल आहे समजा, काही बियाण्यासाठी खरेदी होत आहे व काही जे रेग्युलर माल आहे त्याचे बी आपण बाजारभाव पुढं जे आडा दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया. कमीत कमी काय दर आहे सोयाबीनला व जास्तीत जास्त काय दर आहे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी माल विकलेला आहे व काटा करणं चालू आहे. बियाण्याचे भाव जरा रेग्युलर मालापेक्षा शिल्लक असते. बघू शकता या ठिकाणी ढिगार पण आहे, चालतं. या ठिकाणी खरीदार पण आहे. बघू शकता. पुढं आपण जाणून घेऊया सोयाबीनचे काय दर आहे. कमीत कमी सोयाबीन विकलेली आहे व दर जाहीर झाले आहे. कोणत्या कोणत्या मालाला काय काय भाव आहे. ट्रेडिंग कंपनीने ग्रीन गोल्ड सोयाबीन खरेदी केलं. 4850 रुपये विकलं बियाण्यासाठी बेस्टमध्ये. बरोबर आहे. बरोबर कंपनीचे बाजार निघले खालीमध्ये 42, वरमध्ये 45.5 पर्यंत. बरोबर आहे. आणि जे रेग्युलर माल ते 42 ते 45. 45.5. आणि आणखीन बियाण्यासाठी कोणती कोणती खरेदी होती बरं? विस्तारा विस्ताराचे कमीत कमी काय दर आहे? 35. विस्तारा 5000 पासून 5800. 5800. वरमध्ये 6000 वरलं पण त्याची क्वालिटी नाही आहे. आणि जो समजा 312 312 612 ते क्वालिटी आपल्याला माहित नाही. बरोबर. इतर कोणते खरेदी करता तुम्ही बियाण्यासाठी? 335 मंडल हा. आणि ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड 9305. बरोबर आहे. आणि हे फुले संगम माना फुले संगम नाही बरोबर. बियाण्यासाठी दुसरे माल काय ऐकते समजा 335? नाही ते 335 याच्यापेक्षा 100-1 रुपये कमी. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी भाव वाढन का अशीच राहील बरं? नाही आता भाव तर सध्या सांगता येत नाही, कारण फॉरेन मार्केटमध्ये बाजार एखादा स्टेज बी होऊ शकते. हां हां मला ते फॉरेन मार्केटवर डिपेंड. बरोबर. नाफेड संदर्भात काय अपडेट आहे सध्या? नाफेडचा चालू होईल खरेदी, या हप्त्याभरात चालू होईल त्यांचं काम. बरं. नाफेड खरेदी चालू झाली त्याचे परिणाम इकडे आपल्या मार्केटमध्ये सांगा काही भाव वाढन का? भाव वाढू शकते. हो होऊ शकते. समजा 100-200 भाव वाढू शकते. मोठ्या प्रमाणात जर नाफेडनं माल खरेदी केलं, हां हां आज जी त्यांची 8 हेक्टरी कमी घ्यायची, हां. ती जर वाढवली त्यांनी तर नक्कीच बाजाराला सपोर्ट होईल आणि बाजार वाढतील. बरोबर. हेक्टरी किती खरेदी द्यायची अंदाजे? हेक्टरी मला तर नाही माहिती त्यातलं, पण बहुतेक 10-11 क्विंटल काहीतरी आहे त्यांचे. बरोबर आहे. आणि समजा आज रोजी आवक किती आहे बरं सोयाबीनची? भरपूर आहे. आज 12 ते 15 हजार बोरीची आवक झाली. बरोबर आहे. आणि काल बाजार समिती बंद होती समजा? काल बाजार समिती बंद होती. आज ग्रीन गोल्ड 4850 इकडं. हां हां कंपनीला बरोबर. कंपनी सुपरमध्ये 6000 पर्यंत. बरोबर आहे. कमीत कमी 5000. कमीत कमी 5000 विस्तारामध्ये. विस्तारामध्ये तेल कंपनी 42 ते 46, 46, 45, 45 मध्ये. कोणते? तेल कंपनी. तेल कंपनीचे 42 ते 45. बरोबर आहे. समजा आज स्थिर भाव आहे समजा 45. परवा दिवशी बी 45 होते ना? हो 45 होते. 45, 45 आहे बघा. बरोबर आहे. चालतं. मध्ये 2 दिवस अगोदर 44, 44 झाली. बरोबर आहे. म्हणजे 45, 45 आहे. बरोबर. भाव असे स्थिर राहते का आता आणखीन 2-4 दिवसात काय? नाही आता सांगता येत नाही. बरोबर आहे. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आपण जाणून घेतले जालना बाजार समितीचे बाजारभाव. आपण येलो होतो आज जालना बाजार समिती. या ठिकाणी दुकान नंबर K3 शिवालय ट्रेडिंग कंपनी. त्यांचे जे मालक हे सर्व आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव. कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे, तसेच जे तेलासाठी खरेदी होती, बियाण्यासाठी खरेदी होती, या संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण जाणून घेतले. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.